बहुत मोठा प्रोग्राम ठेवला आपण इथे, कारण प्रोग्राम जातो मला 100-150 बुकिंग घेत नाही. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा ना. नाव शैलेंद्र सिंग छोटू सिंग खद्दा, गाव दापुरे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. ही वराठी कोणती लागवड केली आहे? ही वेलकम 46. आणि हे रोपं तुम्ही कुठून आणले होते? ही रोपं मी फागण्याची कासुमाई नर्सरी, आपले शेखर दादा एका आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार साहेब. दादा तुम्ही आता रोपं दिले आणि स्वतः शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती प्लॉट व्हिजिटसाठी आलेले आहेत. दादा WS46 विषयी तुम्ही काय सांगणार? काय सांगण्यापेक्षा साहेब प्रॉपर तुम्हाला लाईव्ह प्लॉट पाहायला आले की अप्रतिम सेटिंग, फळांची साईज, शायनिंग, कॅनोपी आणि वरची फुलधारणा म्हणजे सर्व गोष्टी अगदी उत्कृष्टपणे चालू आहेत. सांगण्यापेक्षा शेतकरीसुद्धा सांगतील किंवा आम्हाला जी व्हरायटी सुचवली त्याच्यात खरंच काही फसवणूक झाली की त्यांचं मनाने ते व्यक्त करतील. आता तुम्ही बघू शकता, आता पाऊस चालू आहे. व्हिडिओ घेताना पण तुम्हाला ते दिसत असेल, ते पाऊस पडताना की आता सुद्धा पाऊस चालू आहे. 1 महिना 1.5 महिना सलग पाऊस चालू असताना देखील बाग आता कशा क्वालिटीमध्ये उभा आहे ते तुम्ही डोळ्याने बघू शकता. असं एक नाही की एक झाडाला फक्त व्हिडिओ घेण्यासाठी बनवला आहे. तुम्ही सर कॅमेराच्या चॅनेलवर पण प्लॉट दाखवा ना त्यांना. असं एकही झाड नाही की त्याच्यावर माल नाही आहे किंवा झाडावर एखाद्या प्लॉटमध्ये एकही झाड तुम्हाला नरचं दिसणार नाही. हे वेलकम 46ची खासियत आहे. सेटिंग एकसारखी आहे, फळाचं कलर, फळाची साईज, फळाचा आकार एकसारखा आहे. दादा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार वेलकम 46 विषयी? वेलकमला म्हणजे आता आजच्या कंडिशनला आम्हाला काही वाटतं की चॅलेंज आहे असं काहीच नाही आहे. इतर व्हरायटी सांगण्यापेक्षा बऱ्याच व्हरायटीला प्रॉब्लेम आहे की नर येतो. दुसऱ्या व्हरायटींना आहे की फळाची साईज प्रॉपर येत नाही. एकसारखं पूर्ण काकडी फळ आहे, जे की सगळ्यात मोठा पॉईंट हा आहे की एक्सपोर्टला खूप चांगली क्वालिटी आहे. कासुमाई हायटेक नर्सरी फागणे यांच्याकडनं दादांनी रोपं घेतलेत. रोपं किती लागवड केली तुम्ही? मी दादांकडनं 7,000 रुपये घेतली होती. 7,000 वेलकम सीडचे सगळे रोपं तुम्ही 7,000 वेलकमचेच घेतलेले आहेत. 7,000 घेतली होती, परत एक्स्ट्रा 1,500 घेतली होती नंतर. बरोबर. टोटल एकूण मी 8,500 रुपये घेतले होते दादांकडनं. मार्चची लागवड आहे आपली ना? 1 मार्च. 1 मार्चची. साधारणतः कधी चालू होईल बरं प्लॉट तुमच्यावाला? आता एक साधारण 15 दिवसामध्ये चालू होऊन जायला पाहिजे. 15-20 दिवसात मुहूर्त होईल. चालू होऊन जायला पाहिजे. मार्चची काय तारीख सांगितली तुम्ही? परत एक वेळा सांगा. 1 तारखेपासून मी लागवड चालू केली होती. हां, पूर्ण होईपर्यंत मला 1 एप्रिल होऊन गेला होता. बरोबर. पूर्ण मार्च महिना लागवडीला गेलेला आहे. 2 टप्प्यात लागवड. 2 टप्प्यात लागवड झालेली आहे. 7 महिना लागून 6 महिने पूर्ण प्लॉटला झालेले आहेत. 7 महिन्यात तुमची हार्वेस्टिंग येणार आहे. आपण असं गृहीत धरू. ही व्हरायटी आरली आहे, इतर व्हरायटीपेक्षा लवकर चालू होते. हो. दादा आपला मोबाईल नंबर सांगा ना. माझा मोबाईल नंबर 99-23-78-14-13. कासुमाई नर्सरी. कासुमाई नर्सरी फागणे, जळगाव हायवेला प्रचलित नामवंत नर्सरी आहे. शेतकरी मित्रांनो, कासुमाई हायटेक नर्सरीला तुम्ही जरूर भेट द्या आणि चांगल्या प्रतीचे तुम्हाला रोपांची क्वालिटी मिळेल आणि त्यांच्याकडनं रोपाची बुकिंग करा. तुमची फसवणूक होणार नाही, कारण की आपण जे लागवड करतो पूर्ण वर्षाचे पीक असतं. म्हणून कशाला बळी पडू नका असं माझं शेतकऱ्यांना आव्हान सांगायचं आहे. अशी माझी विनंती आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकतात, आपण पूर्ण शेतामध्ये एक फोटोशूट करतो आहे. बघू शकता तुम्ही माल कशा पद्धतीने लागलेला आहे. वेलकम 46 या जातीचे रोपांची लागवड केली दादांनी आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये वराठीने तग धरून ठेवला आहे. शेतकऱ्याचे कष्ट आणि नामवंत जात जर शेतकऱ्यांना भेटली तर शेतकऱ्यांचं नक्कीच कष्टाला फळ मिळतं. WS46 वेलकम सीड्स. धन्यवाद.